नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। अतिशय महत्त्वाचा रिझल्ट जो पेंडिंग होता महाट्रान्सको टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, सिनियर टेक्निशियन आणि विद्युत सहाय्यकचा, त्यापैकी सिनियर टेक्निशियन आणि टेक्निशियन 1चा रिझल्ट त्यांनी काल रात्री म्हणजे 15 तारखेला रात्री डिक्लेअर केलेला आहे ऑफिशियल साईट mahatransco.in वर। ठीक आहे, आपण याआधी 2 दिवसाआधी एक व्हिडिओ दिलेला होता, त्यानुसार आपण कन्फर्ममध्ये सांगितलं होतं की या डेट्समध्ये रिझल्ट येऊ शकतो आणि त्यानुसार बघा आता सुरुवात झालेली असं म्हणू शकतो, कारण की ए आणि सीनियर पोस्ट ज्या होत्या त्याचा रिझल्ट ऑलरेडी महापारेषणनी जाहीर केलेला होता। परंतु जे काही ITI बेसवरच्या पोस्ट आहे, एक्सपिरियन्स बेस पोस्ट आणि विद्युत सहाय्यक फ्रेशर पोस्ट, त्याचा रिझल्ट त्यांनी अजूनपर्यंत पेंडिंग ठेवलेला होता किंवा रिझल्ट हा लावलेला नव्हता। त्यामध्ये 2 पोस्टचा रिझल्ट हा आलेला आहे। त्यामध्ये जे काही आता पुढच्या ज्या पोस्ट आलेल्या आहेत टेक्निशियन 2 आणि विद्युत सहाय्यक, तर त्याचासुद्धा रिझल्ट पुढच्या काही दिवसामध्ये येईलच। मागे आपण ऑलरेडी सांगितलं होतं की रिझल्टच्या मागे लागू नका, रिझल्ट हा ज्या वेळेवर जे व्हायचं असते ते होतच असते। तुम्ही महावितरण विद्युत सहाय्यकवर फोकस करा, आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, कारण की हा रिझल्ट हा लागणारच होता। म्हणजे बघा मागच्या 2-3 दिवसाआधीच हे कन्फर्म झालेलं होतं की रिझल्ट हे फायनली लागणारच आहे, कारण वायरमनचा इश्यू खूप मोठा इश्यू होता आणि तसे प्रयत्न सुरू होते। अजूनही विद्युत सहाय्यकचा रिझल्ट लागलेला नाही, आपण त्याबद्दल काही सध्या बोलू शकत नाही, परंतु यांनी सुरुवात केलेली आहे। म्हणजे बघा टेक्निशियन 1 आणि सिनियर टेक्निशियनचा रिझल्ट लावून यांनी सुरुवात केलेली आहे आणि आता पुढे टेक्निशियन 2 आणि विद्युत सहाय्यकचा पुढच्या एक साधारण बघा आला तर 2 दिवसामध्ये सुद्धा येऊन जाईल, नाही तर मग 8 ते 10 दिवस। आपण 20 ते 25 तारीख ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की साधारण 19, 20 किंवा मग 25 तारखेपर्यंत हा रिझल्ट येऊनच जाईल। त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलेलो आहे की तुम्ही कुठलेही जे रूमर्स आहे किंवा अफवा आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। काही विद्यार्थी किंवा काही ग्रुप्स आहे ते तुम्हाला भटकवायचा किंवा तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असते। तुमचं पहिलं काम हेच होतं की आता महापारेषणची एक्झाम झाली, आता महापारेषणचं विसरून जा, रिझल्ट हा आज न उद्या लागणारच होता। महावितरणवर फोकस करणे, महावितरण विद्युत सहाय्यकवर फोकस करणे अतिशय आवश्यक होतं, स्पेशली वायरमनचे विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो, कारण की अजूनही विद्यार्थी सिरियस नाही आहे, मला माहिती आहे। अजूनही तुमच्या मनात तेच असेल की आता काल रिझल्ट लागला, आता कधी लागेल रिझल्ट महापारेषणचा। त्यामध्ये मित्रांनो बघा 50 ते 60,000 70,000च्या घरामध्ये जे काही ॲप्लिकेशन्स आहे कमी जास्त, तर त्यामध्ये सगळे मुलं काही लागणार नाही आहे, साधारण 2600 मुलाची ते लिस्ट लावतील आणि बाकी काही वेटिंग लिस्ट लावतीलच। परंतु बघा जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना महावितरणशिवाय पर्याय नाही आहे, त्यामध्ये इलेक्ट्रिशियनचे सुद्धा आहे, वायरमनचे सुद्धा आहे, सगळेच्या सगळे काही महापारेषणमध्येच लागणार नाही आहे। त्याच्यामुळे ज्यांचं सिलेक्शन होणार नाही त्यांच्यासाठी महावितरणची ऑपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे। मी त्यासाठी तुम्हाला खूप जीव तोडून सांगत आलेलं आहे की रिझल्टचा विचार करू नका, महापारेषण विद्युत सहाय्यकचा तुम्ही महावितरणवर फोकस करा, कारण की तिथे तुमचं सिलेक्शन होणं आवश्यक आहे। इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला सांगतो आहे मी, इथे जो प्रत्येक विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत आहे मी त्यांना आवर्जून सांगतो आहे की अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजून महावितरणची एक्झाम डेट आलेली नाही आहे। तोपर्यंत तुमच्याकडे वेळ, एकदा एक्झाम डेट आली की 15 दिवसामध्ये एक्झाम किंवा 20 दिवसामध्ये एक्झाम होऊन जाते। ठीक आहे, आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिझल्टबद्दलही सांगितलेलं होतं की साधारण या डेट्समध्ये रिझल्ट आता स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे आणि प्लस महावितरण एक्झामचं सुद्धा सांगितलेलं होतं की मेमध्ये ही एक्झाम एनी हाऊ कुठल्याही परिस्थितीत होणारच आहे। त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला 25 ते 30 तारखेपर्यंत या महिन्याचे येऊनच जाईल, तशा तयारीमध्ये राहा, ही संधी जाऊ देऊ नका। आता महापारेषण विद्युत सहाय्यकचा रिझल्ट हा आज उद्या किंवा 2 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये लागणारच आहे, ते आता कन्फर्म झालेलं आहे, त्याच्यामध्ये काहीही डाऊट नाही आहे। यात तुम्ही आता अभ्यास सोडून फक्त रिझल्ट कधी लागतो काही जण नुसतं साईटवरच रिफ्रेशवर करत बघत राहतात सकाळ संध्याकाळ, तसं करायचं नाही। आता विद्युत सहाय्यक महावितरणवर फोकस करायचं। हा जो रिझल्ट आहे हा आता याची सुरुवात झालेली आहे, पुढच्या 8 दिवसामध्ये विद्युत सहाय्यकचा रिझल्टसुद्धा लागून जाईल। ठीक आहे, आणि आता मला प्रश्न असतात की सर कट ऑफ किती येईल वगैरे, तर कट ऑफचा व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहे, त्यानुसारच कट ऑफ येणार आहे, खूप जास्त हाय जाणार नाही आहे कट ऑफ, हा माझा अंदाज आहे। याच्यामध्ये काय ते रिझल्ट आल्यावर आपल्याला कळेलच, त्यापेक्षा तुमचं सिलेक्शन होणं जास्त महत्त्वाचं आहे। आणि आपल्याला असं वाटत असतं की माझा 150 पैकी 100 स्कोर आहे, 105 आहे किंवा 95 आहे, मित्रांनो इथे काहीही खरं नसतं। निगेटिव्ह मार्किंग आहे, 95चे 80सुद्धा होऊ शकतात किंवा 105चे तुमचे 90सुद्धा होऊ शकतात, असं सुद्धा होऊ शकतं। त्याच्यामुळे त्याच्यावर डिपेंड राहू नका, जे काही आहे पुढे रिझल्ट आला की आपल्याला समजेलच। तुमचं पहिलं काम आता हेच आहे की तुम्ही महावितरण विद्युत सहाय्यकवर फोकस केलंच पाहिजे। माझे शब्द लक्षात ठेवा, जे विद्यार्थी सिरियस असतील त्यांनी तरी लक्षात ठेवा की महावितरण विद्युत सहाय्यकवर फोकस करा। महापारेषणमध्ये रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर तिथेच थांबून द्या, अभ्यास करणं थांबून द्या। मी तर म्हणेन वितरणचा काही गरज नाही वितरण जॉईन करायची, महापारेषण बेस्ट आहे। परंतु जोपर्यंत आपला रिझल्ट पॉझिटिव्ह येत नाही, जोपर्यंत आपण रिझल्टमध्ये आपलं ज्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव बघत नाही, आपला नंबर बघत नाही, तोपर्यंत महावितरणचा अभ्यास सुरू ठेवा, माझी विनंती आहे। हे शब्द तुमच्या लक्षात येतील जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर। सिलेक्शन झालं तर फारच चांगलं महापारेषणमध्ये, कारण महापारेषण टेक्निशियन किंवा महापारेषण विद्युत सहाय्यक ही पोस्ट एकदम बेस्ट आहे, त्याबद्दल काही वाद नाही।
परंतु आता सगळं फोकस तुमच्या महावितरणवर करा. महावितरणची एक्झाम मेमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यामध्ये कधीही येऊ शकते. त्यानुसार तुमची तयारी आहे का स्वतःला विचारा. स्पेशली वायरमनचे विद्यार्थी, इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी बऱ्यापैकी तयार आहे, त्यांना फक्त रिवाईज करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा. महावितरणमध्ये आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न करा. बऱ्याचशा आमच्या भगिनी आहेत किंवा जे काही मुली आहे, महिला आहे, त्यांनीसुद्धा लक्ष द्या की जे काही ऑपॉर्च्युनिटी आहे ती परत आता येणार नाही आहे. याच्यापुढे कधी वॅकन्सी येईल काही सांगता येत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आता रिझल्टची सुरुवात झालेली आहे. महापारेषण ITI बेसवर जे पोस्ट आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सिनियर टेक्निशियन आणि टेक्निशियन म्हणतो, त्यांना मनापासून अभिनंदन माझ्यातर्फे की खूप जास्त कष्ट केले म्हणूनच रिझल्टमध्ये नाव आलेलं आहे. त्याशिवाय येऊच शकत नाही. प्रयत्न चांगले केलेत आणि अभ्यास चांगला केला, त्यामुळे तुमचा रिझल्ट आलेला आहे. तर मित्रांनो, महावितरण विद्युत सहाय्यकमध्ये तुम्हाला आता टेक्निकल आणि नॉन टेक्निकलमध्ये ॲप्टिट्यूड, रिजनिंग आणि मराठी तिन्ही विषयावर, म्हणजे बघा चारही जे सब्जेक्ट आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे. एकाही विषयामध्ये तुम्हाला 0पेक्षा कमी किंवा 0 मार्क नको. तुमचे मार्क्स आले तर तुम्ही रिजेक्ट होऊ शकता, लिस्टच्या बाहेर जाऊ शकता. आणि कट ऑफचा विचार करू नका. जेवढे जास्त मार्क घ्यायचे तेवढा प्रयत्न करा. आणि कॅटेगरीचा विचार करू नका. काही जण म्हणतात की आम्हाला सर अशी कॅटेगरी आमची आहे, मला किती मार्क्स लागतील. तुम्हाला जर मी सांगितलं की 150पैकी तुम्हाला 90च मार्क लागतील, का फक्त 90च घ्यायचे का? 110, 120 पर्यंत जायचा प्रयत्न करा. तेवढेसुद्धा घेणारे विद्यार्थी आहेत जे टॉपर विद्यार्थी असतात. नंतर 150पैकी 130 पर्यंत, 130-35 पर्यंतसुद्धा ते विद्यार्थी जातात. ठीक आहे, तिथे जायचा प्रयत्न करा. तेव्हा कुठे तुम्हाला 120, 110 पर्यंत तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे महावितरणची. महावितरण विद्युत सहाय्यक तुमच्या हातात आहे. सगळं सोडा, रिझल्टची वाट सोडा. महापारेषणच्या वितरणावर फोकस करा. ज्या दिवशी रिझल्ट येईल महापारेषण विद्युत सहाय्यकचा आणि तुमचं नाव जर असेल, त्याच दिवशी अभ्यास करणं बंद करा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. परंतु आता तरी व्यवस्थित अभ्यास करा. जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर महावितरणची ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी फार चांगली आहे. आणि त्यानंतर महाजनको आहे, परंतु महाजनकोमध्ये बाकीची सुद्धा कॉम्पिटिशन असल्यामुळे इथे इलेक्ट्रिशियन, वायरमन अलाउड आहे महावितरणमध्ये. ठीक आहे, तर मित्रांनो, टेक्निकल चांगलं करा. टेक्निकलमध्ये कुठल्याही एका पोर्शनचं मी तुम्हाला सांगणार नाही की हे इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट आहे. सगळंच इम्पॉर्टंट आहे. महापारेषण विद्युत सहाय्यकवरून असं लक्षात आलेलं आहे की सगळाच भाग इम्पॉर्टंट आहे. असं काही सांगता येत नाही. पॉवर सिस्टीम करा, मशीन्स करा किंवा बेसिक इलेक्ट्रिकल करा. बेसिक इलेक्ट्रिकलचे प्रश्न जास्त येतील, हे 100% आहे. बाकी पॉवर, कारण शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे महावितरणची, जशी महापारेषणची झाली त्यानुसार 4-5 शिफ्टमध्ये ही एक्झाम होणार आहे. तुमच्या वाट्याला कुठला पेपर येईल हे कोणालाच माहिती नसते. त्याच्यामुळे तशा दृष्टीने तयारी करा. प्रत्येक चॅप्टर महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रिकल आहे, पॉवर सिस्टीममध्ये डिस्ट्रीब्युशन, ट्रान्समिशन आणि जनरेशन आहे. त्याच्यानंतर तुमचं मेजरमेंट आहे. त्याच्यानंतर तुमचं बेसिक थोडंसं इलेक्ट्रॉनिकचे प्रश्न येऊ शकतात किंवा बाकीचे सेफ्टी आहे, तुमचं अर्थिंग आहे यावर आणि वाइंडिंग वगैरे सगळं प्रश्न येऊ शकतात, केबलिंग वगैरे. तर तुम्हाला कुठलाही पोर्शन हा सोडायचा नाही आहे. आणि नॉन टेक्निकलमध्ये ॲप्टिट्यूड, रिजनिंगची जेवढी जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढी जास्त प्रॅक्टिस करा. कारण की तो टर्निंग पॉईंट असतो. तिथे जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व केलं, तुम्ही निगेटिव्हमध्ये नाही गेले, तुमचे मार्क्स कट नाही झाले, तर तुमचा स्कोअर जर नॉन टेक्निकलमध्ये चांगला आला तर तुमचा टोटल स्कोअर हा चांगला होतो. फक्त टेक्निकलच्या भरोशावर राहू नका. ठीक आहे, आणि मराठीचं सुद्धा बऱ्यापैकी इथे आता बघा ग्रामरचं जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे. पॅसेजेस त्यांनी मागच्या एक्झाममध्ये महापारेषण विद्युत सहाय्यकमध्ये विचारलेले नाही आहे. त्याच्यामुळे आतासुद्धा शक्यता तीच आहे. मी असं म्हणणार नाही की असंच होईल, कारण की ते महावितरण आहे आणि ते महापारेषण होतं. महावितरणमध्ये ते काहीतरी चेंजेस करू शकतात, पॅसेजसुद्धा टाकू शकतात, परंतु आपण ग्रॅमॅटिकलचा अभ्यास चांगला केला पाहिजे. मी आता रिक्वेस्ट एवढीच करेल तुम्हाला की महापारेषण विद्युत सहाय्यकच्या रिझल्टची वाट न बघता तुम्ही महावितरण विद्युत सहाय्यकवर फोकस करा. आणि पुढचे जे तुमचे दिवस आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. एक्झाम होईपर्यंत किंवा डेट येईपर्यंत. एकदा डेट आली की तुम्ही घाबरून जाता, तुम्हाला वेळच मिळत नाही. तुम्हाला असं वाटतं की आपण 15 दिवसामध्ये काय करू, 10 दिवसामध्ये काय करू. त्याच्यापेक्षा आता वेळ आहे, आता त्याचं संधीचं सोनं करा. अजूनही डेट आलेली नाही आहे. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये तीसुद्धा डेट येण्याची दाट शक्यता आहे, तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आपण जे व्हिडिओमध्ये सांगत असतो ते तुमच्या चांगल्यासाठी सांगत असतो, कारण आम्हाला ते गोष्टी माहीत राहतात आणि अनुभवावरून मी तुम्हाला सांगत असतो. आणि बाकीचे जे अफवा असतात, असं होईल, तसं होईल, हे होईल, कॅन्सल होईल, तसं होईल, या गोष्टींना काही अर्थ नसतो. शेवटी जे व्हायचं ते होतेच. तर मित्रांनो, महावितरण विद्युत सहाय्यक रिलेटेड आपली टेस्ट सिरीज आहे. आपला ॲप आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तसंच गुगल जे काय प्ले स्टोअर आहे तुमच्या मोबाईलमध्ये, त्यावरून तुम्ही ते इंजिनियर अमोल ॲप डाउनलोड करू शकता. त्यामध्ये टेस्ट सिरीज आपण दिलेला अतिशय उत्कृष्ट क्वालिटीच्या टेस्ट सिरीज आहे. सध्या डिस्काउंटमध्ये सुद्धा आपण ठेवलेलं आहे. महावितरण विद्युत सहाय्यक तुम्हाला ते कामात पडेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्यापैकी माहितीपूर्वक वाटला असेल, एक चांगली न्यूज तुम्हाला मिळत असेल महापारेषण रिझल्टच्या स्वरूपामध्ये, तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलला, तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढेसुद्धा तुम्हाला जे महत्त्वाचे जॉईनिंगपर्यंत जे प्रोसेस आहे महापारेषणची आणि महावितरणची रिझल्टपर्यंत प्रोसेस आहे, त्याचे अपडेट्स तुम्हाला वरच्यावर मी माझ्या माहितीवरून, माझ्या अनुभवावरून तुम्हाला देत राहील. धन्यवाद मित्रांनो.